आपुलिया ही जो से जागता आपुलिया ही जो से जागता आपुलिया ही जो से जागता
थोडी आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुणी कन्या पुत्र होती दे सात्विक तयाचा निकमटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुणी कन्या पुत्र होती दे सात्विक तयाचा निकमटे देवा तुका मने वदगळांची सेवा तरी माझ्या देवा पारनाई कुणी कन्या पुत्र होती दे सात्विक तयाचा रिकामटे देवा हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णू हे शंकर भगवान आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में गुरुदेव प्रणाम आपके चरणों में नमो विठ्ठला राधया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा त्यांच्या कृपाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमच्या अनुग्रहाला झालो पावन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त पुस्तकी कीर्तन रूपी सेवा करताना अभंग संतोष जगद्गुरु तुकोबाईंचा हितपर प्रकरणातील असा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवे करता निवडलेला विठाल भक्ताच कर्तव्य ज्या ज्ञानोबाईंच्या तुकोबारांच्या पदस्पर्शे पावन झालेली महाराष्ट्र भूमी आणि महाराष्ट्र भूमीमध्ये असणारं छोटस मोठं गाव बारगजवाडी बरोबर आहे ना तसे आहे त्या ठिकाणी अखंड नाम सप्ताह निमित्त आज ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण तुमच्या गावामध्ये वा वा चोरटाळी वाजत जाते सुंदर आज ज्यांनी माझी कीर्तनाची तारीख घेतली ते आमचे सर्वांचे लाडके प्रिय श्री मधुकर वामन आगाव व श्री महारुद्र आश्रुबा बागरजे त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा.
नाही त्यांची बाबा आहे बरे उठ 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 तुला काय आपली चपट आहे का शेती घालतो कीर्तनाला शोभत नाही ती घरी शोभत आपल्या आई बहिणी असतात इथं नाही नाही आता जग बदललं पहिले चांगली माणसं धोतर घालायची बाबा मधुकर बाबा कुठे कुठे घरी गेले काय पण नवीन गाणे झालं पहिले चांगली माणसं धोतर घालायची धोतर गेलं आणि पायजामे गेला आणि जीन्स आली जीन्स गेले आणि बडबडा आणि बडबडा गेला आणि हात छेडी आली आणि हळूहळू माणसं मोकळी झाली आता 2025 मध्ये ईदवर आले 2026 मध्ये ईदवर येणार आला महात्मा मोठीवर मोकळा कार्यक्रम सिग्नल नाही ट्रॅफिक नाही कसं जमत नाही आणि दोन्ही बाबांची मधुकर बाबा आणि महारुद्र बाबा यांची आवड होती आपल्या गावामध्ये महाराज आले पाहिजे माऊली महाराज आले पाहिजे आज त्यांची इच्छा पूर्ण झाली त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा आणि आम्ही ज्यांच्याकडे जेवतो तुमचं घर होतं मधुकर बाबांचं त्यांच्यासाठी पण जोरदार टाळी वाजवा अतिशय सुंदर जेवण ज्यांनी जेवण केलं त्यांच्या माता माऊलीला पण धन्यवाद तसेच मी त्यांचा आभार मानतो आणि पुढील कीर्तनाला सुरुवात करतो तसे सरपंच उपसरपंच आदी सरपंच माजी सरपंच पोलीस पाटील चर्मसाहेब त्यांना मुख्य अध्यक्ष आणि बाहेरगाव नांदे पाहुणे म्हणते गायनाचार्य मृदुंगाचार्य तारकरी माळकरी माझी आई बहिणी बहाददार सोबेदार बेवडे बिवडे बोलण्याचे पुरी पळून जाणे पोरं बापाला धोका देणे पुरी लव्ह मॅरेज करणारे झाले का सर्व म्हणजे उद्या कोणी म्हणाल नको माझं नाव नाही घेतो म्हणजे आजच घेऊन टाकतो आणि एवढा मोठा दिव्यमय सोहळा करण्यासाठी भाग्य पाहिजे पण अखंड हरिनाम सप्ताह कोणी पण करू शकतं पण अखंड हरिनाम सप्ताह सोबत श्री ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा ठेवणं म्हणजे भाग्य पाहिजे तू रे बरे कोण शिंगम खाते डुकराचं गु असत रे आता मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे पाय पाहिजे पण पाय जरी असली पण आपलं भाग्यच नाही आपण जाणार आहे का नाही तू रे काय पाहिजे मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे आता जिरली का काय पाहिजे वस्तू काय पाहिजे वा वा काय टाळी वाजवायचं आता जोरदार उत्तर द्या देणार का आवाज नाही सर्वजण जोरात बोला देणार का जेवले का जोरात हा आता मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे जोरात बोला भाग्य आता देवाचं दर्शन घेण्यासाठी भाग्य पाहिजे आणि दारात टाळा वाजवणारा माणूस सुद्धा भाग्यवान पाहिजे म्हणून भाग्यवान गाडी जोरदार टाळी वाजवा
आता आज मधुकर बाबांनी आणि महारुद्र बाबांनी आज जाऊरकर महाराजांची तारीख घेतली. जे माझं कीर्तन घराच्या वास्तुशांतीला ठेवत असतं, वर्षात दुसरं घर झालंच पाहिजे. आणि जे माझं कीर्तन किराणा दुकानला उद्घाटनला ठेवतं, किराणा दुकानला वर्षात दुसरं दुकान झालं. आणि जे माझं कीर्तन वाढदिवसाला ठेवतं, तो माणूस 100 वर्ष जगतो. तुम्हाला काय वाटतं, वर्षात गेलाच नाही. आणि जे माझं कीर्तन लग्नात ठेवतं, मग आता त्याच्या विचार तुम्ही घरी गेला गोमटी. आणि आज कीर्तनाचे 2 नियम. कीर्तनाला पहिली गोष्ट यायचंच नाही आणि येण्याला असं थाडं बसायचं, आमटेमध्ये कीर्तन ऐकायचं. हा. आणि दुसरी गोष्ट दुसरी आटे सर्वजण ऐका. दुसरी आहे का, पहिला नियम काय झाला, कीर्तनात भामटेमध्ये कीर्तन ऐकायचं नाही. पहिली गोष्ट कीर्तनाला यायचं नाही. आणि दुसरा नियम सांगतो, हा, मी गेला मला कचाकच घोडे लावायचे नाही. नाही मला पटलं नाही कीर्तन, तुझ्या बायको तुझं माझं काय मी गेला मला घोडे लावायचं. मी तुम्हाला पटाव म्हणून कीर्तन करत नाही. जे आम्हाला देवाने बुद्धी दिले मी ते तुमच्या समोर मांडतो. किंवा गोमट्या बीजांचे फळही बोला. चला तुम्ही हँगल झाले, थोडं जोरात बोला. चला फळही गोमटी. मग महाराज बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लावू शकते का, लागू शकते का रे? नाही. मग इथं बाबळी झाड कुठे आहे? तोड रे पांढरा सजवाला कुठे खाली कुठं? म्हणून शुद्ध विदा पोटे फळे सण गोमटी. मग महाराज हिरण्यकशिपू मग एवढा हा पापी मग भक्त प्रल्हाद का जन्माला आला, त्याचे कार्य बोला बरोबर. हिरण्यकशिपू मग एवढा हा पापी मग भक्त प्रल्हाद का जन्माला आला, त्याचे कारण आहे. पूर्वी काळामध्ये हिरण्यकशिपूची पत्नी कयाधू आणि त्या कयाधूला इंद्रदेव चोरण्यात असताना त्यावर नारदाचं लक्ष केलं. नारदाने हाक मारून सांगितली, ए इंद्रा, अरे ती महान पतिव्रता आहे, तिथे सोड. तिने जर श्राप दिला ना, तू जाऊन खा कोशील तर का
ती त्या नारदाच्या मुखामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन चालू असल्या कारणाने त्या नामाचा परिणाम काय तिच्या पोटात असताना भक्त पल्लावरती झाला. तरी मी सांगत नाही, माझे भगवान श्री ज्ञानोबा हरिपटमने वर्णन करतात. मग महाराज आता जोर आहे पटपट उत्तर द्या बरोबर. आता हिरण्यकशिपू कोण आहे? हा नाही पोरांना काय करत नाही. यांची पिढी तर आपण तर जगलो, आता आमची पिढी जगली पाहिजे ना. आमची कीर्तन गायकायला कोणतरी पाहिजे ना. काय करायचं नाही ना. आता तुमच्या गावातले थोडं बरे, आमच्या गावात काय बाबा तरुण मंडळाने हातातच येऊन देत नाही. तरुणांना हातात टाळ घेतला म्हातारा उठले, नको 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 तुला जमल का? ते म्हणता म्हातारे बोंबलू नको, एक घे तुझा टाळ आणि तुम्ही दोघंच कुठत बसा. आता बाबांनी म्हणतात काय कोणी इथं ते जर तुम्हाला म्हणले तुम्हाला घ्यायची काय गरज आहे एवढी आहे का नाही बाबा? दोघांकडून पण बोलावं लागतं, म्हणजे असं असते ते कीर्तन. मी हिरण्यकशिपू मग एवढा पापी. आता हिरण्यकशिपू कोण आहे? आता मी नीट लावून होतो तर बोलत चला. आता हिरण्यकशिपू राक्षस आहे. कोण आहे? जोरात बोला. मग आता हिरण्यकशिपूच्या मुलाचं नाव आहे भक्त प्रल्हाद आणि भक्त प्रल्हादची आईचं नाव काय लिंक लागले. आता परत घ्यायचं. आता हिरण्यकशिपू कोण आहे? राक्षस. मग आता हिरण्यकशिपूच्या मुलाचं नाव काय? प्रल्हाद, भक्त प्रल्हाद. हा भक्त प्रल्हाद. मग आता भक्त प्रल्हादच्या आईचं नाव हा काय आहे? मग आता हिरण्यकशिपू तर राक्षस आहे. मग हिरण्यकशिपू मग एवढा हा पापी. मग भक्त प्रल्हाद काय जन्माला आला? त्याची आई पुण्यवती सुसेन मात्र पुण्य मित्र पुण्येन चतुरता ताकांश पुण्येन आत्मा पुण्येन स्वभावता. शिलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य लागतं. विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य लागतं. उद्धार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं. आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःच पुण्य लागतं. मात्र दोषेन मित्र दोषेन मूर्खता कार्पंश दोषेन कर्म दोषेन दारिद्र्यता. उन्मत्त पुत्र जन्माला येत असतो ना तो आईच्या पापाने. मूर्ख पुत्र जन्माला येत असतो ना तो बापाच्या पापाने. कंजूस पुत्र जन्माला येत असतो ना ते वंशाच्या पापाने. आणि दारिद्र्य पुत्र जन्माला येत असतो ना ते स्वतःच्या पापाने. मग नाही म्हणत ज्या अर्थी शिलवान आणि एकवान पुत्र जन्माला येत असतात ना त्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान आहेत. ज्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान असल्या कारणाने त्या अर्थी माझे जगद्गुरु तुकोबा त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. हे जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या प्रथम
आपुल्या हिताज असे जागता धन्य माता पिता तयाचे धन्य माता आणि नंतर बोला का बरोबर धन्य माता आणि नंतर पिता असं का काय झालं शांत बसायला थोडं मोबाईल बघा नका मोबाईल नाही ना बोला बरं सगळं मोबाईल खाली करा कीर्तन आम्ही एवढा जीव काढायचा नाही तर मोबाईल खेळायचा नीट उठायचं आणि बाबडी खाली जायचं चालू आहे तुझं खेळ संतांचे वागणे श्रेष्ठाचे आधारे जसं शास्त्र मातृदेव भव आणि दुसऱ्या कर्मकारा पितृदेव भव असं संतांचं वागमय आधी माता आणि नंतर पिता त्याचे दुसरे कारण आहे बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये हे पहिला कर्म हे मातेच आहे आणि काही दिवसांनी संबंध ही पित्याचे याचे तिसरे कारण आहे आई घराचं मंगल्य असते तर बाप घराचा आश्रित असतो छोट्या छोट्या संकटाकरिता तर आई असते तर मोठ्या मोठ्या संकटाकरिता तर बाप असतो पहा माऊली कल्पना करा आपण जे रस्त्यावर असतो ना आपल्या ठेस लागली ना आई कर असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो मग नाही महाराज आपण जे मोठा हाय पास करत असताना आपल्या अंगावरची ट्रक आला ना अरे बाप रे असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो म्हणूनच जगद्गुरु तुकोबार सांगतात की धन्य माता आणि नंतर पिता विठाला प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील हे देवत आहे आणि या जगत्वामध्ये आई वडिलांना मानतं कोण बोलत चला तू मानतो का रे तू नाही तू आई वडिलांच्या पाय पडतो वडील म्हणजे थोडं वजनदार दिसतोय म्हणजे आई वडिलांचे पाय पडतो का बोल ना तिथे तुझी आई आली का कुठे आई पण आहे हात उडी करा पाय पडतो का बस बोलले पिवळं सगळं तू पडत नाही तू पडत त्याला पोत्यात घालून मारलं पाहिजे नाही जे हे आई वडिलांच्या पाय पडत नाही आणि जे आई वडिलांची सेवा करत नाही त्याचं काही काम नाही ते बाळ काय म्हणू शकतं ते मोठे आहेत ना पाय पडत नाही आणि जे आई वडिलांचं नाही ओकेशी काम काय स्वामी तिन्ही जगाच्या आणि आई विना भिकारी अहो अर्ध्या रात्री उठणार कोण जोरात बोला आई जेवायला वाढणार कोण आई पप्पा जेवायला बसला 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारलं कोणी केली भाजी त्याच्या आईने काही बोललं नाही काही बोलावं तर पप्प्यावरनं चॅप्टर उठून जाईल ना एवढा गोरपा कुठेच नाही पप्प्या पुन्हा आपल्या आईला विचारला कुणी केली भाजी पप्प्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला मी नाही केली मग कुणी केली
म्हणजे त्यांची स्टाईलच असते. मी नाही केली, मग कोणी केली? तुझ्या बायकोने केली. पप्प्याला बायको म्हणले की पप्प्या पेटूनच बायको. आता नवीन नवीनची पोरच गावात देवा झाडाखाली बसलेले ते आमच्या पुढे येतात, आमच्या पुढे. बायको अशी नीट करून टाकली. मी म्हणलं थोडं बस, तुझ्या हातून मागून चड्डी फाटेल, पुढच्या मग म्हणून ही कोणशी नाही. आणि खरं सांगतो, आमच्या खेडेगावकरांना तुमच्याकडे गावाकडे आम्हाला थोडं बरं वाटतं. तर 80% पुरुषांची इज्जत राहिली नाही, तुमची नाही. कडक टोपे घातले यांची आहे. नाही बाबा येत नाही, जुन्या काळातले माणसं, त्यांचं वजन आहे. वजन लागतं, त्याचं कोणाचंही काम आहे. नवीन नवीन लग्न झालेत ना, इष्ट आहे. 80% यांची इज्जत राहिली का? 80% महिला मंडळ नाव घेऊन बोलतात. ही मंडळी काय म्हणते या मंडळीला? ए श्याम, हाय का काय कोणी इथं? श्याम आता जमलं मग आता. नाही तुम्ही हसून घ्या, मी चहा पिऊन. खिशात नाही दाण, नाव ढगे फुगे. पुरुष मध्ये तुम्ही असं वजनच द्यायचे, वजन. बायकोला म्हणायचे जेवायला वाढ, तसं बाई म्हणायचं नाही. ई स्मिता, स्मिता मला जेवायला वाढतेस. तसं म्हणायचं नाही, जेवायला वाढ. आणि एक दोन असतात किचकट, ते म्हणजे नुसती वाढीत. मग आता काय विचार करायचा? बाया मागं सरकवायच्या, जे होईल ते होईल. दारात जायचं चपली पशी आणि चप्पल घालून तांब्यावर जेवण यायचं. मग पप्पा म्हणा बायकोने केली होय, मग आगमन चालायचं. मग नवीन हाय, मसरीचा अंदाज नशीब. असं होतच असतं. वा वा वा, आपलीच गाडी, आपलीच वाडी, आणि आपल्याच बायकोची गोल गोल आणि हातात विडी आणि वडतोय खाली. आणि ह्याची बायको जाडी. आणि आई मात्र हातकुळी तर का ह्या जगत्वामध्ये ना आई वडिलांना कुणीच मानत नाही. तो आई वडिलांच्या पाय पडतो ना, शाळेत जातो का?
हो नाही शाळेत जात नाही आपलंच गाव घडलेला काटे किती घडलेला काटे किती जगात काढे तर धन्यवाद नाही कारण डबल जेवून जावा विधान सर्दी कुठे वातावरण बेकार रोज 2 कीर्तन करतो सकाळपासून दुसरे पोटासाठी करावं लागतं पोरही चित्र असते तुमची पोर थोडं म्हणजे चांगले चेहरे वागायला पण चांगले मी आल्याबरोबर गाडी म्हणत जय वा संस्कार चांगले प्युअर बेकार दुसऱ्या माझ्या वर्गात मी जिथं शिकायला होतो माझ्या वर्गात प्युअर बेकार आता एका गुरुजीने माझ्या वर्गात एका गुरुजीने एका पोराला उठवलं उठ तुझ्या पुढच्या दिशेला पूर्व आहे तुझ्या उजव्या हाताला उत्तर आहे तुझ्या डाव्या हाताला दक्षिण आहे माग काय आहे तो म्हणला सर माझी छडी फाटली एका गुरुजीने प्रश्न विचारला म्हणजे पप्प्या तू 15 फळांची नावं सांग ते पोरांना सांगितलं सर आंबा शाबास तो म्हणला सर नारळ शाबास तो म्हणला सर चिक्कू गुरुजी म्हणले शाबास 3 तुम्हाला काय वाटलं मी सावध नाही काय 3 झाले मग आता मास्तरने सांगितलं सकाळ अजून 12 फळाची नावं सांगतो म्हणा सर 1 डझन केळी अरे एका गुरुजीने प्रश्न विचारला दगड नाही का दगड पाण्यात टाकलं बुडतो काय रा तो म्हणला सर बहुतेक त्याला पोहता येत नसेल मी एका गुरुजीने प्रश्न म्हणले 5 मधून 5 गेली किती मला नाही येत अजून सोपं करून सांगा मग गुरुजीने सांगितलं तुझ्या डब्यात किती चपात दिले तो पोरे म्हणलं 2 मग 2 खड्या खाली करायला तुम्हाला भात अरे याला 0 म्हणणार भात कुठं असतं काय एका गुरुजीने प्रश्न विचारला म्हणलं तुझा जन्म कधी झाला तो पोरे म्हणला बुधवार पण त्या मुलाने सरांना प्रश्न विचारला सर तुमचा सर म्हणले रविवारी सर असं खोटं बोलता काय तुम्ही 4 तालुक्यात नाव वाजलं सर असं खोटं बोलताय तुमची इज्जतच काढतो का तुम्हाला रविवारी जन्म होतच नाही सर म्हणले का सुट्टी असते जरा तुला सुट्टी असते का नाही सर म्हणले चुप नाही झालं कमराचा बेल्टच काढून मध्ये मला सर बेल्ट काढून तुम्ही मला मध्येच शिकवलं सर म्हणले का बेल्ट काढल्या तुमची पॅन्टच खाली आता काय लग्न जन्माला आई वडिलांना त्रास शाळेत गेला गुरुजीला त्रास लगीन गेलं सासरवडीला त्रास आणि मेला मला त्रास आणि मरून जाऊन वरी बसला येमाच्या भोकांडी येमाला त्रास म्हणून महिला मंडळ आज वामन भाऊ आणि विठ्ठल म्हणून भगवान बाबा पुढे एकच मागा काय मागा ऐसा कोणता नाही Thank you.
आईसा पुत्र देऊंडा त्याचा त्री लोकी झेंडा. तिन्ही लोक महिला मंडळ तिन्ही लोक झेंडा लागायला पाहिजे असं रत्न आपल्या पुढे जन्माला पाहिजे. नाही नाही हे वजनदार पोर असतात यांच्या कधीच नादी लागत. एक माझ्या पशानं म्हणा रावणाला तोंड किती. मी म्हणलं 10 मग एका अंगावर कशा झोपत असेल मला काय माहित होतं. मी म्हणलं त्या ठाण मंत्राला विचारला दुसरं पोरवानं महाराज रावणाला तर तोंड 10 आहे मग गाडीत बसल्यावर तंबाखू खाल्यावर थुकायला कसं बाहेर काढत असेल म्हणजे. मी म्हणत आता हनुमंतरायला विचारते हनुमंतरायचं मंदिर आहे का हेच आहे का जिथं आपलं कीर्तन होतं तिथं. मी म्हणत आता हनुमंतरायला विचारला गर मारुतीला. आता तो पट्ट्याला लंकेत गेलता ना आपल्याला काय माहिती काय ताकद म्हणून. आता इथं तुमच्या आणि आम्ही तुमच्या गावातून चूप बसतो हे गाव तुमचं आहे बाबा तुम्ही आम्हाला झपकी होत्या पण ह्यो मारुती वाघ सोपा नाही. तिथं जाऊन तिथल्या मालकाची दांडी दाणी हनुमंत महाबली आणि एवढी ताकद होती हनुमंतरायमध्ये. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला मग आता त्यांची पेटवायची म्हणल्यावर इकडून तरी तेल नेलं पाहिजे ना. तेल तेलही त्यांचीच कापडही त्यांचीच आणि लोक पेटवायला त्यांचे कार्यक्रमी त्यांचाच. काय ताकद आहे म्हणून. आणि एवढी ताकद का तर त्या वाघानं आईचं दूध पेलं होतं. महिला मंडळ आईच्या दुधामध्ये एवढी ताकद होती. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अय अंजनी माताच्या दुधाचा थेंब बरे असं पडला ना खट्टमाळ्या दगड तुटायचा. आता दूध राहिलंय का अय बचत गड आता दूध राहिलंय का नाही 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 आता बाटली. महारुद्र बाबा इथं तुमच्या गावामध्ये पेट्रोल पंप आहे का ते गाडीत टाकायचं नाही दुसरं नाही दुसरी का गावाला शिकून 5:30 पुढून पाहिलं तुम्ही तेवढं रस्त्याला जात जा फिरायला जॉगिंग करायला ठेव पाहिजे माझे कोणी आज तुझ्या मालकीच नाही. तुझ्या आधी एक माणूस लागत नाही कुत्रे कुठं लागत असते. निवेशन करू नका काय वारी शिटी आणली काल तिकडं नगर जिल्ह्यामध्ये एका पोराने शिटी नसती का वाढ एवढ्या बोरात शिटी आणली एवढ्या जोरात शिटी आणली मागून शिटी उपस्थित. तर 100 टाकरी असू द्या एक बेवडा ऐकत नाही. ते म्हणतात तुमचं दम असलं तुम्ही पिऊन दाखवा. अरे म्हणजे आमची गाथा गेली ज्ञानेश्वरी गेली काय 70ची पण आमचा बास होतो पिणारी चित्र असतात. 2 म्हातारे पारावर बसले लय भारी मिटिंग. एक म्हणला बैर मग दारू पिल्यानं खोकला जातो कारण दुसरा म्हणला 100% जाणार. तो म्हणला का हा दारूमुळे माझी बायको गेली घरदार गेला पोरबाळ गेले तुझा खोकला काय नाही जाणार. अरे ते गाडीनं वेगळं हे गाडीनं वेगळं कळतच नाही काय झालं. 4-5 जेवढे एका ठिकाणी झाले म्हणजे भाई असं दारू पिऊन काय मजा आली नाही. बोल ना का बरं काय झालं पिऊन गेला कसं आहे.
चार पाच बेवडे करते म्हणजे आज झाडून जाऊन बोर नाही म्हणजे आज पार्टीच झाली पाहिजे. एक बेवडा म्हणला माझ्या बायकोनं माहेरून बकरा आणले म्हणला. हा 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 बकऱ्याची पार्टी झाली पाहिजे. ते बेवडा म्हणला तुम्ही येऊ नका म्हणला माझी बायको लई नंगाटे म्हणला लई मारते म्हणला तुम्ही येऊ नका. तेव्हा रात्री 12 वाजता गेलं घरी आणलं बकरं खाल्लं पेलं आणि उद्या सकाळी घरी गेलो आणि पाहिलं तर काय जिथं तिथं खुट्टीला बकरं बांधून आणि ते बायकोला काय म्हणतात हे बकरा इथं कसं आला ते बकऱ्याच्या नाव दे मरून द्या तुम्ही रातच्या 12 वाजता येऊन इथं कुठलं कुठं नेलं. आणि ह्यांना सांगितलं दारू करू नका व्यसन करू नका तंबाखू चोरू नका. मी आता मंदिराच्या बाहेर गेला गेले काढलीच तंबाखू मग लईच लांबून लांबून महाराज येतात बुवा. पण लई आणलं त्यात पण त्या मधुकर बाबांनी आणि महावीर बाबांनी आज तर लईच बारीक पिल्लू होता हवा. मधुकर बाबांनी आणि महावीर बाबांनी गावकरीने लईच निवडून निवडून महाराज आणले म्हणजे त्या तंबाखू निवडत घेत आज तर लईच बारीक पिल्लू होतं लईच होत म्हणलं चुना आहे का चुना चुना त्यांनी दुसरं म्हणणार त्यांनी सांगितलं की दारू पिऊ नका व्यसन करू नका. अरे सांगितलं असते वय वय महिन्याच असतंय. आपण जरी चांगलं वागलं त्यांनी तरी कोणाला सांगायचं नीट वागा. तू त्यांचं नको एवढी तुझे रोज गाव बोंबलत फिरते त्यांचा धंदाच आहे तंबाखू खाऊन मोकळा. अरे नका करू यांचं काही लोट घेऊ नका विठाल आहे कलियुग आहे. तुम्ही जेवढं वाईट वागाल तेवढे तुमच्या घरी पैसे आणि जेवढे चांगले वागाल सुपडा सापूच चिरलीच म्हणा नाही. ते बारके पोरांना संस्कार नाही
तुमच्याला संस्कार आहे, काय काय जण नसते. नाही तर पुरुषाला काय सांगत नाही. एक पोरग तंबाखू चोळत होता, म्हणलं होय ना एवढा मार्ग असून तंबाखू चोळतो का? महाराज ते माझ्या बापाला देत नाही, तुम्हाला देतो का? आणि तेवढ्याच तसं बापाला आणि ते तंबाखू असं मागवलं तुला. मला आता कसं देणार? तो म्हणा नाही महाराज मी बापाला गेलो नाही, ह्याच्यातला अर्धा तंबाखू माझा बाप मागितले म्हणून तंबाखू. बापाला संस्कार नाही म्हणून संस्कार असतात काय? म्हणून महिला म्हणलं तुम्हाला विनंती आहे यांच्या हातात मोबाईल देऊ नका. त्याच्यामध्ये असं एक पोरग नाही ते मोबाईल पाहत नाही. फार वाया गेली केस. तू रे बरे मागचा मागचा तू मोबाईल पाहतो का रे? तुझे सचिन आहे का? मोबाईल पाहतो ना? खरं बोल, खरं बोल. बस काय तू रे उठणार आहे पाहतो काय पाहतो? अरे मोबाईल मध्ये काय पाहतो? मोबाईल मध्ये हिप्पी कमी करा. ए बरोबर हिप्पी कमी करा. हिप्पी नाहीतर ती म्हणायची कभी 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 दिल में शिपीवाला ती गौंड्याच्या हाताखाली मिस्त्रीची ती काय म्हणते? दिन दे दिया है टिड भी दे. आणि काय पावसाळ्यात संपण्याचा ठिकाणी दे घेतो. ही चित्र काय पण मोबाईल मध्ये पाहिजे ठीक नाही का? महिला म्हणणं मोबाईल देऊच नका. पोरगाला लेकरू 5 वर्षाचं बाळ म्हणते, 1 वर्षाचं म्हणते मोबाईल दे. पहिला जर लेकरू जर लढायला लागलं तर त्याच्या त्यांना भाकरी जायची. भाकरी अय पप्पाची आई भाकरी भाकरी. आता आई काय देते? हा सांगायला लाज वाटते. नाही महिला मंडळ तुमच्या पाय पुढे नेते. मी सगळे कीर्तनकारांमध्ये एक कीर्तनकार आहे. सगळे कीर्तन वाईट बोलतात पण जास्त कीर्तन वाईट बोलतो. हे आजही खरंय ना उद्याही खरंय. मी तुमचा आहे सर्वजण नाही का? मी तुमचा आहे. मी तुम्हाला बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचे तुम्ही निम कीर्तन ऐकलं पाहिजे. ऐकलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे आणि समाजात कोणीतरी बोललं पाहिजे. मी बोलायला लागलो मला कच गोळे लावणार कॅमेरावाले. लाईव्ह चाललंय नाही हे थोडे चांगले म्हणजे बरे. आता माझ्या तोंडातून 2 शब्द वाईट निघाले लगेच युट्यूबला माऊली महाराजांनी वाडीमध्ये अखंड इनाम सत्तारी ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण माऊली महाराजांनी असं बोलली दिवसभर झालं. तसे नाही तसे नाही. आई वडिलांची सेवा महिला म्हणतात मोबाईल दे. बघा आधीची फोटो काढते ती बोट मार. ज्ञानेश्वरी वाचत जा. सर्वजण नाही का? ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी शक्ती आहे. ज्ञानेश्वरी वाचत जा. आता मी गेल्यावर पुरुष घरी गेल्यावर ज्ञानेश्वरी काढणार पहिला म्हणजे अध्ययन वेद प्रतिपाद्य काय काहीच करायला चल आईला नजरला जाऊन येऊ. तसं नको. एका विषयावर ठाम असलं पाहिजे आणि एका विषयावर ठाम आहे ते म्हणजे आळंदीचे ज्ञानोबा आहे आणि देहूचे तुकोबा आहे. अरे आपण जर रस्त्याने चाललो तर लोक थांबले पाहिजे. लोक इथं कुत्र थांबना. अजून सुद्धा माझे ज्ञानोबा आळंदीहून पंढरपूरला चालले, देहून पंढरपूरला चालले तर पुढचा 2 किलोमीटर तर रस्ता पॅक होतो. एवढी ताकद ज्ञानोबा तुकोबा मध्ये नाही का? आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर एकच गजर असतो.
किती जरी सांगलं तर तुमच्यामध्ये फरक पडणार नाही. तुम्हाला अजून करंट बसला नाही. म्हणजे एकदा करंट बसला म्हणजे ध्यानावर येत. ज्ञानेश्वरी वाचत जा रोज. ज्ञानेश्वरी हरिपाठाच्या पहिल्या पानावर आळंदीला भेटतं हरिपाठ. हरिपाठाच्या पहिल्या पानावर लिहिली वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. ज्ञान होय अज्ञान आशीन यशावर या टिकेशी. भाऊ धरून या वाची ज्ञानेश्वरी आणि कृपा करे हरी दयावरी. म्हणून ज्ञानेश्वरी वाचत जा. आता पुरुषांनी काय तर लाज सोडून टाकले. आता एका माणसाने संडास बाथरूम मध्ये मोबाईल. संडास बाथरूम ते काय म्हणतात इंग्लिश वाटत नाही. पहिलं चांगली माणसं बसून करायची मराठी बाथरूम मध्ये. कोणाला उठूट ना आता एका माणसाने संडास बाथरूम मध्ये मोबाईल नेला. संडास बाथरूम तुला काय आखरीचा पत्ता आहे का नाही. संडास बाथरूम मध्ये कुठे मोबाईल नेत असते गेलं. संडास मध्ये व्हॉट्सअप खेळतच गेलं आणि खाली कधी कार्यक्रम झाला माहितच नाही. आता एका माणसाने संडास बाथरूम मध्ये मोबाईल नेला. संडास बाथरूम मध्ये सर्वच गेलं. इंग्लिश भांडव होत गेलं. असं तर मोबाईल नेलं द्यायचं. मोबाईलचा कार्यक्रम काय चालू आहे जातो कुठं नाही ना मोबाईल बसलं संडास. आता उचलून आहे ना फोन आला ते. आता उचलून आहे ना तुझा कार्यक्रम काय चालू आहे आणि तिकडून आला फोन. आता उचलून आहे ना उचलला हा ना. ते फोन आलाय संडास बाथरूम मध्ये नुसतं अडकायचं. संडास बाथरूम मध्ये बोलायचं हॅलो हॅलो चारिक नाही काय हॅलो 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 रेंज नाही काय. संडास बाथरूम मध्ये बोलच ना हॅलो हॅलो चारिक नाही काय हॅलो हॅलो. ते बोलत नाही ठेवून टाक. हॅलो संडास बाथरूम मध्ये बोलच ना हॅलो हॅलो रेंज नाही काय हॅलो. मग तेव्हा या संडास बाथरूम मध्ये जोरदार आवाज आला. मग त्या फोनवाल्याला कळलं याचा कार्यक्रम काय चालू आहे. मिठाई घ्यावी लागलं. आता काय पण नवीन करायचं ते काय झालं काय म्हणतात बोलते. हेडफोन युट्यूब नाही हेडफोन वापरायचे नाही. तुम्ही ब्रँड कंपनी वापरायची. ब्रँड जाऊरकरची कंपनी वापरायची. 3P ब्रँड कंपनी जाऊरकरची 3P ब्रँड 3P वापरा. 3P हेडफोन लावून संडास बाथरूम मध्ये नुसतं असं गेलं संडास मराठी बाथरूम बस. तुला संडासूचे मग त्यानं गाणं लावलं एक बार अच्छा 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 अच्छा. तरी
काही संडास येईना त्याला. मग त्यानं दुसरं गाणं लावलं, मेरी सप्पन किराणी संडास आल्यावर अरे काय चित्रपणा तुमचा. आता मी तुमच्या नगर खायला आहे ना ते रोट भेटताय तंदूर रोट्या 22 रोट्या आणायचे 22 खुश म्हणतात ही माता माऊली घरचं का ते घरचं. आणि ना अख्ख्या रात झोपून द्यायचे ना घरी गेल्यावर आणि इथं पप्प्याच्या आहे ना घरामध्ये 4 कुंडल लावले 4 कुंडल आणि एक फॅन लावला होता वासूच जाईना. आणि पप्प्याच्या शेजारच्याला बाईला काय सांगते तुला म्हणून सांगते पण अख्ख्या भारतवारी मधून करून फक्त मोठा शब्द काय तुला म्हणून सांगते. तुला म्हणून सांगते माझा नवरा दुपारी कंपनीला जात नाही नुसता घरी खपतो आणि नुसता झोपतो आणि गुरक्या ठोकतो 12 वाजता. दुपारी 12 वाजता नुसत्या गुरका ठोकतो करतो आणि रात्री 1च्या 2च्या टायमात तुम्हाला सुखाची झोप लागून देत नाही काय तर जग बदललं पुरुष म्हणणे इथं नसायला पाहिजे. बघा किती बाळ ताण करेल किती लहान आहे. आपला मुलगा टाळणारा मुलगा वारकरी सारखं सोयीचे बसत असलं पाहिजे. हे आपले इथं नसतात आमचे तुमचे गरुडाचं पाणी चड्डी काय पण नवीन गाणे काढायचे बाई वाड्यावर या आणि राहतो वाड्याचे का सोनू तुझ्या माझ्यावर भरोसा नाही का बापातच नाही सोनूचा कसा नाही. आणि मला आमदार झाल्यासारखं वाटतंय चेन वडवड आखी चेन खाली गावचा विकास झाला पाहिजे. तुमची चेन खाली आखली पूर्वी नाही गाणी चांगली होती. पाऊले चालते पंढरीची आवडला आमचा पंढरीच्या राजाला चोर म्हणणारा अधिकार हे आमच्या फक्त जनाबाईकडे आणि महिलांकडेच आहे. हा महिलांकडे आणि महिलांना कोण म्हणतं महिलांना आरक्षण नाही महिलांना पर्यापासून
महिन्यात टॉपला आहे. 1,500 घेऊन कीर्तनाला आले. सोपे आहेत का महिला? हा आणि राष्ट्रपती महिला सुद्धा आहे. आपले माग राहिले सुख काय झाले गायला. मला नाही म्हणलं 3 भाषे म्हणलं कोणती? म्हणलं महाराज इंग्लिश, हिंदी, जिओग्राफी आणि सायन्स. हा तुला 3 येतात, माझ्या नळबाईला 56 भाषा येत होत्या. 56 भाषा येत होत्या. तुझी 3 अगरबत्ती कुठं लावतो? मराठीच महाराष्ट्रात कशाला आला? आपले पोरले काम करायला शिका. केरळवरून हवा भरायला येतंय. रस्त्याच्या कडेला 1 गुंठा जागा घेतली, 1 गुंठा आणि आपल्या बिड्यावरच राहत आहे. आपले फक्त पोरं सीझनला काढायचं. सीझन गणपती बुडवायला, नवरदेव गिरवायला. म्हणून तुकोबाराय म्हणतात पुत्र आणि तुकोबारायला छंद लागला होता. तुम्हाला सर्वांना 2 तास झाले तरी आता 2 तास झाले तरी तुम्हाला अजून घर आठवलं नाही. हाच घर स्वर्ग आहे. स्वर्गात म्हणून आनंद पण नाही. जे खायचे लोक काय म्हणतात मूर्तीला बरे किती मजा असते. वरच्या वरीच कटळे खाली उड्या मारू लागले पटापट. तुम्ही काय वरचा विचार करता? नाही. अरे आपलं कीर्तन फक्त 2 तास असतं. छंद या नामाचा घेतला असेल 2 तास असतं. आणि तुकोबारायचं कीर्तन माझ्या 9ला कीर्तन चालू व्हायचं आणि फाटे 5ला संपायचं. फक्त नाम कीर्तन विठ्ठल 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 फक्त नाम. आणि तुकोबारांना झोप लागायची. आणि तुकोबारांनी काय केलं? वरून दाव बांधलं आणि चमकीला दाव बांधलं आणि वधी झाडाला बांधलं आणि लगत काय तुकोबारांना टोकला लागला तर तुकोबारांना असं चमकीला ओढ बसायची आणि तुकोबारा जाग व्हायचे. म्हणून तुकोबारा म्हणायचं छंद या म्हणून तुकोबारा म्हणतात पुत्र अथवा कन्या ते कोणत्या कुळामध्ये जन्माला असतात हे ज्योतिर् तुकोबार अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. पुत्र
कुळी कन्या पुत्र वधे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या आणि नंतर पुत्र असं का? त्याचं एक कारण आहे. मातृत्व असं परगणे पुत्राकडे आहे आणि पराक्रमाचं मातृत्व हे कन्या. याचं दुसरं एक कारण आहे. मुलगा बापावरती प्रेम करत असतो ना, त्या प्रेमात स्वार्थ आहे आणि मुलगी बापावरती प्रेम करत असते ना, त्या प्रेमात निस्वार्थ आहे. तुम्ही म्हणाल ते कसं काय? तर सांगतो, भजन करा विठाल कल्पना करा. 14 वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आली ना, पहिली चौकशी करते, आई आज बाबा जेवले का ग? नाही बेटी, ते सकाळपासून चहा घेतले नाही, ते कॉफी घेतले नाही आणि ते नाश्ता केले नाही, ते तिथेच बसू नाही आणि तू घे जेवण. काय गाई, आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे, मी नाही जेवणार. त्या दिवशी जन्मदाता बाप उपाशी असतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते आणि संध्याकाळच्या वेळ बाबाला आग्रह करते, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना. अरे बाप मात्र जेवत नसतो आणि मुलगी म्हणून म्हणून रडत असते. संध्याकाळची 11 वाजू देते, अख्ख्या घराला झोपू देते आणि आपल्या बापाच्या खोलीत जाते आणि बापावरच्या तोंडावरचे पांघरण करते. बाप डोळे उघडून पाहतो तर काय मुलगी आहे. कालीस बेटी, कालीस. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा, बाबा बाबा हात पाय शिकून देऊ का बाबा, बाबा बाबा डोकं दाबून देऊ का बाबा, बाबा बाबा खायला करून काय देऊ का बाबा, बाबा बाबा डॉक्टरांकडून आणू का बाबा, बाबा अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त. बाबा बाप रडतच उठून बसला, मुलीला तोटाला, मुलीला विचारलं की काय लढता बाबा.
काय लढता बेटे? जेव्हा माझी माय मेली ना तेव्हा मी 2 वर्षाचा होतो आणि तेव्हापासून मला सुख भेटले नाही. बेटी तू कधी कधी येते माझ्या तोंडावर हात फिरवतीस आणि मला असं वाटतं की पांडुरंगा ही माझी लेक नाहीये, ही माझी मायाच माझ्या पोटी जन्माला. अरे म्हणून मुलीचं लग्न झालं त्यावरचे बापाचं वय 50 असू द्या आणि मुलगी जर सासरला नांदायला जात असते ना एका वर्षात बाप सारखा दिसतो आणि एवढा मोठा खड्डा आहे बापाच्या जीवनामध्ये. कोणाची बहीण असू द्या, कोणाची लेक असू द्या, कोणाची ताई असू द्या, ज्यावेळेस ती नवरीचे कपडे पदार्पण करते ना त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाया पडण्यासाठी खाली वागतो. त्यावेळेस खडखडून मिठी मारते, सांगते दादा येतो बर का दादा, येतो बर का दादा. अरे तो बाप मात्र त्या दादाला सांगते दादा अरे तुझ्या घरचा करतायस, तू जर काम केलास ना दादा अख्खा परिवार जगेल आणि तू जर तुझ्या बायकोचं ऐकून वेगळं झालं ना रे दादा अख्खा परिवार वारेवर पडेल रे दादा, अख्खा परिवार वारेवर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. मग जेव्हा ती मुलगी बापाकडे ते बापाला कडकडून मिठी मारते, सांगते बाबा येतो बर का बाबा. अरे तो बाप मात्र त्या खांब्याच्या मागे जाऊन डसाड डसाड लुटतो तो बाप. अरे काय लागणार नाही बा. ज्या बापाने तर आता थोडासा सांभाळ केलं, त्या बापाने नानाचे मोठे केला, बापाने बोलतो सर्वांना शिकवलं. आणि तीच मुलगी सासरला नांदायला जात असते, काय लागणार नाही बा. जेव्हा ती मुलगी एक पाऊल पुढे टाकते मागे परतून पाहते आणि दुसरा पाऊल पुढे टाकते मागे परतून पाहते, मन कन्या सासुराशी जाये जाये, कन्या सासुराशी जाये मागे परतुनी पाय तैसे झाले माझ्या जीवा,
केव्हा भेटशी केशवा. हे निस्वार्थ प्रेम ही मुलगी आपल्या बापावरती करत असते आणि निस्वार्थ प्रेम ही आई आपल्या बाळावरती करत असते. निस्वार्थ. आणि एका कवीने एक वाक्य सांगितलंय, थांब ऐकू द्या. आईचे प्रेमच वेगळं असतं. जग से हारा नहीं मैं, खुद से हारा मैं. एक दिन जमूंगा तेरा शिकार मायरे मायरे, तेरे बिन में तो जीना 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 रे उड़ा उड़ा मैं तेरे जीना 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 रे उड़ा मैं तेरे जीना 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 रे उड़ा उड़ा मैं जीना 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 रे उड़ा उड़ा मैं तेरे जोनरिया लहरा. मग सर्वांनी दुःख विसरा. सर्वांनी असं थाड बसा, बरं असं मोकळं बसा, काही टेन्शन घेऊ नका, असं मोकळं. आणि सर्वांनी दुःख विसरा. आमटे फुलं फेकायला लागलं. तांड बसावं, तांड बेडे बेडे सावधान तुमचं काय. लहानपण गेलं खोड्या करण्यात, तरुणपण गेलं सासूवाडीचं कल्याण करण्यात, आणि म्हाताऱ्यापणी नुसता खाटावर पडतो आणि मला हाक मारतो, यमा मला उचल. या म्हणला तू साध्या अवलादीचा नाही, तुला आमोशाशिवाय नेता येत नाही. खात नाही, खात नाही, प्यात नाही. पाहुणे आले, पाहुण्याकडे असं पाहतो. पाहुणे म्हणले चहा. पाहुणे म्हणले दूध. पाहुणे म्हणले थोडी दारू. थोडं मूठ टाकून रसा. सर्वांनी दुःख विसरा. सर्वांनी हात वर करा. असं मंदिरातले आतले बाहेरचे सर्व हात वर करा. नाही 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 वाजू नका, फक्त हात वर करा. आणि एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करा. विठोबा Thank you.
उरकायचं का चालू द्या शिदीवर आहे का समज गीता गीता किती 2 तास त्यावर तुम्ही हे वरी करून गुरग्यात बघायचे वा वा सर्वांनी असं गावकऱ्यांसाठी जोरदार टाळी वाजवा ज्यांनी हार घातली त्यांच्यासाठी पण जोरदार टाळी वाजवा आणि माझ्यावर प्रेम करणारे सगळेच जण आहेत त्यांचे तुमचं नाव काय बाबा आदिनाथ आदिनाथ साहेब त्यांच्यासाठी पण जोरदार टाळी वाजवा त्यांची आवड होती माऊली महाराज आपल्या गावात आले पाहिजे बघा नाही यांच्या आणि तरुण मंडळी हा तरुण म्हणजे तरुणांसाठी जोरदार टाळी वाजवा आता तरुण आहे जेवण आहे का नाही बरोबर आहे का नाही दाढीवर मागच्या मागचा यो 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 नाही तुमच्या मागचा बरं आहे का तुमच्या पाय पुढे तू कोणाचा आहे वारकरी संप्रदायाच्या ना आले आपण रोजच एक गाव फिरून येऊ मग आपण आता म्हणून आई वडिलांची सेवा करा आई वडिलांना फिरायला जीवनात तुमच्या पाय पुढे हे बघा कोणी बोल नका म्हणून आई वडिलांना जपायचं आणि आई वडील पुन्हा नाही आपणही पुन्हा नाही आपल्या सर्वांना एक दिवस वरी जायचेच हा अजून काय मला वरचं माहित मी वरी जाईल तुम्हाला लिंग पाठवेल कसं आहे वरी सांगायचं वरी आणि एक दिवस सर्वांना वरी जायची काही टेन्शन घ्यायचं नाही मोकळं जगायचं कमरेवरती हात आणि विठेवरती उभा तो सगळ्याचा बाप
टेन्शन बिशन काय घ्यायचं नाही. मी गेल्या माझ्या पप्पाचं कसं होईल तू मोकळ्या म्हणायचं. तूच पप्पाचे बिस्किट आणते बाई, तू काय पप्पाचा विचार करतो? नाही नाही असं जमतच नाही. चष्मा आहे म्हणून कीर्तनात कोण आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांना राज देऊ तुमच्या पायी पडून. त्या कीर्तनात सुना आलेत का? सुना सुना अय म्हातारी बोला चला आजीमाय आलेत ना सुना? शिवचपच झाले बाबा. थोडं बोलत चला ना, मी सूचना देत ना तुम्हाला कीर्तन चालू बोलत चला. आलेत का? आलेत का? तुला सुने काय सुना, थोडे कान खोल के सुना. थोडा सासूबाईला आई माना आणि सासूबाई तुम्ही असं टणटण घ्या. तुम्ही यांना सुनमाईच्या नावाने खडक फोडायचं थोडं बंद करा ना. तुम्ही म्हणा हिची आहे अशी, हिचा वाप तसा, स्वाद दिला पीसच राहिला. आता एवढी बेकार आहेत का? तुम्ही उलट फिरायचं. तुम्ही म्हणायचं माझी सून आय लक्ष्मीच. माझ्या सुनाला तोडच नाही. सुनमाई लगेच चहाच घेऊन येणार. आत्यावळी चहा फक्त गोड बोला. काय काय जण एवढे चिकट बोलते. नवरा बायको गेले दवाखान्यात, नवऱ्याचं काही चालत नव्हतं, बायको डेंजर होती. किती मोठा माणूस असो घरी गेला समाधान पडतो. नवरा बायको गेले दवाखान्यात, डॉक्टर साहेब यांना काहीतरी सांगत जावा, बाहेर बोंबलत फिरू नका, यांना सांगत जावा, नाहीतर असं डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालावे लागतात. नाही नाही मन मोकळे पण बोलणं नाही. मन मोकळे पण बोलणं किचकट तसं जमत. मोकळे मन पण रसाळवाणी नाही ना. रसाळवाणी बाई तू काय 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 जण तू बोलूच लावलंय. आम्ही परवा तिकडे गेलो पुण्यामध्ये, चिखली गाव आहे पुण्यामध्ये. चिखली का कुठं चिखली माहिती? हा पुण्यात चिखली. हे बाबा इथे नाही पुण्याकडचे चिखली. तिकडे गेलो पकवायचे होते नाही भारी पकवायच होताचे. आणि मी म्हणतो पकवायच करून द्या. गोडच फेकलाय तिथं. किचकट मोकळं बसायचं आणि थोडं गोड बोलायचं. गोड बोला कसला पण माणूस गोड बोलत. गोड बोलायचं असं कोण फुलं भेटले गोड बोलायचं. आणि म्हातारी तर नाही चापण सुन सासूबाई का म्हणजे सुनबाई येण्याच्या आधी माझ्या डोळे देखत सुनबाई नाचे, माझ्या डोळे देखत आण बाई आण. तुला सुनाचा झटका माहित नाही बाई. जानेवारी मध्ये सुनाने काही ऑगस्ट मध्ये डोळ्याचं ऑपरेशनच झालं बाई. सुना तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. तुमच्या घरी असे पाहुणे रावळे आले ना, तुम्ही एकच काम करायचं. अहो आमच्या आत्या बाईला ना काम केल्याशिवाय करमतच नाही. कुठलीच म्हातारी घेतलीच भांडे निघालीच घासायला. आणि म्हातारी म्हणली अगदी साबण खल्लास करी पण भांडी आजपासून सुनबाईने सासूबाईला आई मान. आत्ता घरी गेला आता काय काम असलं ना तुम्ही माझ्या आत्या बाई ना धरू का तुमचं और म्हातारी म्हणलं माऊली जाऊ का ध्यानात ठेवलं का काय. पुन्हा आई तुम्ही माझ्या आत्याबाई नाही. मला जन्म दिली नाही फक्त 18 वर्षापर्यंत. आणि तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत.
म्हातारी म्हणते बाया दुसऱ्याच लेकरू आलं सासऱ्याला प्रेम करतं सुंदर संसार करतं मला बी आई म्हणतं आणि तू कशाला चपात्या करते ओके बाजूला मी हाय की ओके जाम झाली म्हातारी चपात्या सुन माहिती पुढं आणि म्हातारी सुली आणि इकडे टीव्हीला मालिका लागली तुझ्या ते माझा जीव लागला आता जीव कुठं रंगला आणि इकडे म्हातारी दुरून आणि इकडून म्हातारी काय म्हणते लागीर झाले म्हणून हसलंच पाहिजे. आता इथं पुरुष म्हणजे हसतेत नाही का बहिणा म्हणजे हसतेत हे सज्जन आहे हे पण सर्व सज्जन आहे सज्जन ते वाट्यावर बसतेत लपलाय मोकळा हसत जा बाबा काही टेन्शन घ्यायचं नाही आणि जे हसत नाही ना त्याला देव सुखानं जीव देत नाही मी हसल्यावर माझी चव जाईल येतो काय नाही आणि जे हसत नाही ना खरं सांगतो जे हसत नाही ना त्याला देव सुखानं जीव देत नाही. जेवायला बसताना चमक निघली 1 लाख 2 लाख 500 लाख 9 लाख त्यांचे खुणा असतात खुणा त्यांचे साखर डायबिटीस वांग मुळव्या मन मग हसायचं आणि माझं कीर्तन आहे आणि जे माझं कीर्तन ऐकून गेलं ना तो माणूस घरी गेला एकटा हसतो एकटा आणि घरचे हसून घेत नाही त्याला काय बार हसतो ते जवळकडचं कीर्तन ऐकून गेला झाला तू काय बार इंग्लिश भांडामध्ये येतात हसत आणि माझं कीर्तन ऐकणार ते माणसं 10 वर्ष काय टेन्शन पहिले ते 100 आताचे 10 किती झाले 110 10 वर्ष काय टेन्शन नाही. ज्याला हसता येतं ना तर 4 माणसं बसता येतं आणि गर्दी दिसता येतं. कोणी एक दिवस सगळ्यांचा चेहरा हसतो आणि भीतीला टेकून बसतो आणि उद्भटाच्या वाटतात नाकात घुसतो. माझं कीर्तन झालं एक म्हातारी आली मला आजी माय कसं चाललं पोराचा संसार म्हणलं कोण असेल म्हणलं पोराचं का पोरीचं पोराचं म्हणलं कस काय म्हणलं तुला काय करते मी म्हणलं बसून दे ना आम्हाला बघून दे ना पण मला बघायचे बघून देत नाही. एवढा हळू बोलते तरी तुम्ही ध्यान देऊन ऐकत आहे तुम्हाला म्हणतात प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती म्हणलं लेकीचं कस काय जावायचं नाव काढले की म्हातारी पेटून चुकली माझा जावाई सोनाई सोना माझ्या लेकीला खाटाच्या खाली उतरूनच देत नाही आणि इकडे तरी तेच सांगे ना म्हातारी तिकडं पळत आणि इकडं जळते म्हातारी ते म्हाताऱ्याला एक म्हातारी एसटी मध्ये कंडक्टरची तिकीट काढायचं नसतं काय त्याला मूठ भरून काजू बदाम द्यायची मूठ भरून हे हातात काजू हातात बदाम मूठ 1 महिने झाले 2 महिने झाले 3 महिने फुगलं कंडक्टर बाई खपक्या पुन्हा आलं खोंड्यात तुटून गेलं म्हणजे तब्येत त्याची होती तशी. मग ते 3 महिन्यानंतर त्या आजी माया विचारलं आजी मी काय माझं प्रेम बसले तुमच्यावर मी नातवासारखा दिसतो का भावासारखा दिसतो ती म्हणे यार काय नातवासारखा काय चोरासारखा माझं वय झाले नव माझ्या तोंडात हे काही दात नाही हे बदाम काढून चगळून फेकून देणं बरं वाटत नाही म्हणून चगळलेला तुला देते आता त्या टाळ्याला आता कीर्तनात तुला टाळ्या असते का चळविल्या बाबा देणार तशी आता वेळ खूप झालेला आहे 11 वाजून 2 मिनिटं झाले आता उठायचं ना चलो गीता
बाबापर्यंत सेवा तरी माझा कुणी कन्या पुत्र ज्ञानेश्वर तशा आज ठिकाणी अखंड कोण नाही का बरे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आमच्या मध्ये कीर्तनाची तारीख घेतली आमचे त्यांच्याकडे बगळे प्रसन्न वाटतो दोन्ही बाबाकडे एक मधुकर बाबा आणि दुसरे म्हणजे महारुद्र बाबा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आणि आणि आपल्या कीर्तन तिथंच होणार होतं बाबा काय बरोबर पावसामुळे काही येतात आणि माझ्या वडिलांनी फोन केला तुम्हीच महारुद्र बाबाला फोन केला आता काय तिथं आवाज घुमत असेल आपण खालीच घेऊ म्हणजे पण तिथं पाऊस पडला आणि जिथं जिथे पांडुरंग उभा तिथंच कीर्तन होता आहे का हे देवाच्या मनात होतं शिवाबान भाऊसाठी जोरदार टाळी वाजवून आणि तुमच्या या सर्व गड एकत्र आहेत हनुमानगड भगवानगड नारायणगड जवळ आहे किती 22 आणि भगवानगड हा म्हणजे एकच लाईन येते म्हणजे तुम्ही तुम्ही मध्ये आहे का वा वा जोरदार टाळी वाजवून किती भाग्य आहे तुम्हाला आणि जे वारकरी संप्रदायाचा शोधून काढला गाभा त्यांचं नाव श्री संत भगवान बाबा भगवान बाबाचा चमत्कार आहेत ना नामदेव महाराज शास्त्री त्यांच्यासाठी पण जोरदार टाळी आणि पकवाजवले गायनाच्या पकवाजवले जोरदार टाळी वाजवली अतिशय सुंदर पकवान आज मला 2-3 दिवस काय माहित नाही मी का नव्हतो या गावात आजच कीर्तन मग आणि आज मनातून वाजवला पकवा त्यांच्यासाठी जोरदार सर्वांना धन्यवाद आणि आज मी ज्यांच्यामुळे इथं स्टेजवर उभा आहे ते म्हणजे माझे वडील आणि मी वडिलांमुळे 4 राज्यात कीर्तन करतो ही माझ्या वडिलांची ताकद आहे वडिलांची तुम्ही मला वडिलाच आहे माझे वडिलाच गुरु आहे तुम्हाला वडिलाच गुरु कसे 700 वर्ष ज्ञानोबाने ज्ञानाचे चैतन्य टिकवलं तुकोबाराने भक्तीचं पिकवलं आणि जन्मदात्यात वडिलांनी मला कीर्तन शिकवलं वडिलांची सेवा करा वडील आलेले आहे त्यांच्यासाठी पण जोरदार टाळी सर्वांना धन्यवाद कॅमेरावाले कॅमेरावाले माझी शिष्ट बोलायचे जोरदार टाळी होते कॅमेरा तुम्ही आमचा गेम करणार किती जरी सांगितलं तुम्हाला तुम्ही गेम पकाय तुमचा गायनाच्या त्यांच्यासाठी पण जोरदार टाळी धन्यवाद दिनेकर तुला पण धन्यवाद आणि आमच्या आजीसाठी पण ज्यांनी वृंदावन आपल्या डोक्यावर ठेवले त्याच्यासाठी पण जोरदार झालेली सेवा माऊलींचा त्यांनी अर्पण करतो आणि विनेकर या जय विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की सब संतन की जय।